पक्ष्यांच्या किलबिलाटाने दुमदुमला पलूसमधील इंगळे पाझर तलाव. करकोचे बगळे, बदकांच्या 150हून अधिक थवा, छायाचित्रकांची धाव. इंगळे पाझर तलावात सध्या निसर्गाचा अप्रतिम सोहळा पाहायला मिळतोय. करकोचे बगळे आणि हळद कुंकू बदकांचा तब्बल 150हून अधिक थवा तलावात जमा झाला असून संपूर्ण परिसर पक्ष्यांच्या किलबिलाटाने दुमदुमला आहे. तलावातील पाण्याची पातळी घटल्याने हे पक्षी उथळ भागात खाद्य शोधण्यासाठी मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. निसर्गप्रेमी आणि पर्यटक मात्र हे विलक्षण दृश्य पाहण्यासाठी येथे ओढले जात आहेत. पक्षी अभ्यासक तुकाराम धायगुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार इंगळे पाझर तलाव शांत, सुंदर आणि निसर्गरम्य असा हा तलाव सध्या पक्षीनगरी बनला आहे. करकोचे बगळे आणि हळद कुंकू बदकांचा 150हून अधिक थवा तलावात एकत्र दिसत असून पक्षीप्रेमींसाठी हे दृश्य मेजवानीच ठरते. तलावातील पाणी झपाट्याने कमी होत असल्याने उथळ जागांवर मासे सहज दिसत आहेत आणि म्हणूनच बगळे व करकोचे तलावाच्या कडेला उतरून मोठ्या चपळाईने मासेमारी करताना दिसतात. करकोचे हवेत झेप घेत एका झाडावरून दुसऱ्यावर उडताना तसेच तलावाच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाताना पाहणे म्हणजे डोळ्यांसाठी रम्य मेजवानीच. जणू हे पक्षी आकाशातच आपली नृत्यरचना रेखाटत आहेत. आणि हे हळद कुंकू बदक पाण्यावर अशा वेगाने धावत जाताना की जणू रेल्वेच धावते असा आवाज. पाण्याचे तुषार उडवत बदकांची जलक्रीडा पर्यटकांना मोहवत आहे. तलावाच्या आजूबाजूला पक्ष्यांची ही गर्दी पाहून स्थानिक नागरिक आश्चर्यचकित झालेत. तलावात जणू पक्ष्यांची शाळा भरली आहे. काही पक्षी समूहात फिरताना, काही खाद्य शोधताना तर काही शांतपणे पाण्यावर तरंगत विश्रांती घेताना दिसतात. इंगळे पाझर तलावावर जमलेला हा पक्षी महोत्सव येत्या काही दिवसातच आणखी रंगेल अशी शक्यता आहे. निसर्गप्रेमींनी येथे एकदा तरी भेट द्यायलाच हवी असे आवाहन पक्षी अभ्यासक तुकाराम धायगुडे यांनी केले आहे.